नमस्कार. मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल खानदेशी पद्धतीने केलेली केळ्यांची भाजी. साबुदाणा, भगर तर आपण उपवासाला हमखास करतोच, पण त्यांच्यासोबत काहीतरी चटपटीत आणि वेगळं असं सगळ्यांनाच हवं असतं, तेव्हा तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता. खानदेशात घरोघरी एकादशीला ही केळ्यांची भाजी हमखास बनवतात. ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी 10 मिनिटातच तयार होते आणि विशेष म्हणजे याला बनवायला जास्त साहित्यही लागत नाही. झटपट तयार होते आणि चवीला इतकी चविष्ट, चवदार, चटकदार लागते की एका वेळेला तर जर तुम्ही ही कराल तर परत परत तुम्हाला ही करायला लावतील. तेव्हा रेसिपी खूप सोपी आहे आणि एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. केळ्यांची भाजी करण्यासाठी इथं मी कच्ची केळी घेतलेली आहे. इथं मला थोडी लहान साईजचीच केळी मिळाली. तुम्ही यापेक्षा थोडी मोठी साईजची केळी मिळते, ती जर घेतली तर खूप छान त्याची भाजी तयार होते. तर अशा पद्धतीची केळी घ्यायची आणि आता आपण त्यांची साल काढून घेणार आहोत. नंतर त्यांना आपण कट करून घेणार आहोत. तर इथं मी एक केळं घेतलेलं आहे आणि ते केळं कसं आपल्याला सोलून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर अगोदर दोन्ही साईडची बाजू कट करून घ्यायची केळ्यांची आणि नंतर त्याला असे चाकूच्या साहाय्याने उभे चीर मारून घ्यायचे. या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता. 3 ते 4 असे उभे चीर मारले की त्यांना असं हाताच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने असं साल काढत जायची. हे बघा, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. या पद्धतीने व्यवस्थित अशी साल निघते आणि जास्त वेळही लागत नाही. हे बघा, लगेच 1 मिनिटामध्येच ही साल सोलली जाते. तुम्हाला मी आता दुसरं केळंही कट करून दाखवते. दोन्ही साईडच्या बाजू अशा कट करून घ्यायच्या आणि केळ्याला अशी उभे चीर मारून घ्यायची. नंतर ते केळं असं बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित सोलून घ्यायचं. केळ्याला असा चीक असतो, तो चीक हाताला लागला म्हणजे हात काळे पडतात किंवा कपड्यालाही लागला तर त्यामुळे काळे डाग पडतात. तर थोडं सांभाळून व्यवस्थित असे केळ्याची जी साल असते ती काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला तो चीक कसा काढायचा किंवा त्याला कसं धुवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर या पद्धतीने असं केळं सोलून झालेलं आहे आणि इथं मी आता एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये मीठही टाकून घेऊ शकता आणि त्यामध्ये ही केळी अशी डीप करून घ्यायची, पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि थोडा वेळ पाण्यामध्ये असंच राहू द्यायचं. म्हणजे जो चीक असतो केळ्याचा तो सगळा धुतला जातो आणि जी आपली भाजी ती खूप छान टेस्टी बनते आणि हातातला जे काळे डाग असतात तेही पडत नाही. तर या पद्धतीने मी अशी केळी सोलून घेणार आहे आणि पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे. आता याच प्रकारे सगळ्या केळ्यांना मी असंच करणार आहे. तर इथं बघू शकता केळी सगळी सोलून झालेली आणि मी पाण्यामध्ये 5 मिनटं असंच राहू दिलेलं होतं. आता आपण केळीचे स्लाइस करून घेणार आहोत, त्यांना कट करून घेणार आहोत. तर मी एक एक केळं काढून घेणार आहे. अशी केळी काढून ठेवायची नाही, नाहीतर परत ती काळी पडते. असं जेव्हा आपण केळं कापत जाऊ तेव्हा एक 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 काढत जायचं आणि स्लाइस करत जायचे. तुम्ही याच्या फोडीही करू शकता, पण मी अशा गोल गोल चकत्याच करून घेणार आहे. त्याच्याने खूप छान भाजी तयार होते आणि लवकर शिजते. केळ्याचा मागचा पुढचा जो भाग असतो थोडासा तो कट करून बाजूला काढून घ्यायचा. आता बघा, या पद्धतीने व्यवस्थित अशा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जास्त बारीक केल्या तर भाजी जास्त लवकर शिजते आणि ती कचका होते आणि व्यवस्थित चवदार लागत नाही. तर त्यासाठी मध्यममध्येच ह्या स्लाइस करून घ्यायच्या. तर इथं मी सगळ्या आता केळ्यांच्या स्लाइस करून घेतल्या आहे. आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कढई गॅसवर गरम करायला घेतलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित कढईमध्ये पसरवून घ्यायचं. नंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे. उपवासाला तुम्ही जिरे नसेल खात तर स्किप करू शकता. नंतर आता आपण जे केळ्यांचे स्लाइस करून घेतले होते, तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे. तुम्ही हे जे केळ्यांचे तुकडे असतात किंवा फोडी असतात त्या कुकरमध्येही शिजवू शकतात, पण कुकरमध्ये जास्तच शिजले जातात आणि भाजी
टेस्टला व्यवस्थित लागत नाही. तर अशीच आपण कढईमध्ये तिला तेलामध्ये शिजवून घेणार आहोत आणि त्याची टेस्टही खूप छान लागते. आता केळीची जे फोडी आहे ते आपण तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि परत एक वेळा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मीठ सगळीकडे फोडींना लागलं पाहिजे. आपण आता पाणी न टाकता असंच यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याला अशीच वाफ देऊन शिजवून घेणार आहोत. तर मी याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि अगोदर मी 1 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे. तर हे बघा 1 मिनटं झालेलं आहे आणि मी झाकण काढून चेक करून घेणार आहे. असं 1-1 मिनटाने आपण हे झाकण काढून त्याला चेक करत राहायचं, म्हणजे फोडी अगदी परफेक्ट शिजतात आणि गचकाही होत नाही. तर आता एक वेळा परत मी परतून घेतलेलं आहे आणि असं दाबून बघितलेलं आहे चमच्याने. तर अजून कच्ची केळी आहे, त्यामुळे परत आपण झाकण ठेवून अजून 1 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर 1 मिनटानंतर परत आपण चेक करून घ्यायचं आहे. आता भाजीचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि भाजी पण थोडीशी अर्धवट शिजली गेलेली आहे. अजून पूर्ण भाजी आपली शिजलेली नाही आहे. तर मी एक वेळा परत हे असं व्यवस्थित चमच्याने परतून घेणार आहे आणि असं चमच्याने परत चेक करून घेणार आहे. तर थोडीशी अजून कच्ची आहे भाजी. तर असं 1-1 मिनटाने परतत जायचं, कारण भाजीला जर आपण झाकून ठेवली तर ती खाली तळाला करपण्याची शक्यता असते. म्हणून 1-1 मिनटाने असं झाकण काढून परत तिला परतत राहायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की भाजी शिजवत असताना गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची. 2 ते 3 मिनटं शिजल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा किसही टाकून घेऊ शकता, पण आपण भगर, साबुदाणा यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरत असतो. त्यामुळे मी अशा प्रकारची ही प्लेन भाजी केलेली आहे. तर ही बिना शेंगदाण्याचा कूट किंवा किसची भाजी आहे आणि आम्ही अशीच प्लेन भाजी ही करत असतो. खूप छान टेस्टी लागते अशी भाजी. आता जी चटणी आपण टाकून घेतलेली होती ते मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि झाकण ठेवून परत 1 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर 1 मिनटानंतर बघा किती छान वाफ लागलेली आहे आणि भाजी परफेक्ट आपली शिजली गेलेली आहे. आता आपण तिला परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि कमी साहित्यात झटपट तयार होते. मोजून फक्त 4 ते 5 मिनटात ही भाजी तयार होते. तुम्ही जर डाएटवर असाल तर ही भाजी नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी अशी भाजी तयार होते आणि ह्या एकादशीला ही भाजी नक्की ट्राय करा. तर आता बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते. भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे आणि आता शेवटी आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी तिला आता सर्व करून घेणार आहे. तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्तही ही भाजी करू शकता. तुम्ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भाजीबरोबर एक अशी वेगळी भाजी म्हणून ही भाजी तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता. खानदेशामध्ये तर प्रत्येक घरामध्ये ही भाजी 1-2 दिवसाआड केली जाते आणि उपवास कुठलाही असला तरी केळीची भाजी ही हमखास तिथं केली जाते. तर तुम्हीसुद्धा जर मार्केटमध्ये किंवा कुठं तुम्हाला केळी मिळेल तर अशा प्रकारची केळीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तरी तर बघू शकता केळीची भाजी किती छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम झालेली, एकदम चविष्ट अशी आपली केळीची भाजी तयार झालेली आहे. इथे मी तुम्हाला परत एक वेळा चेक करून दाखवते. तर हे बघा एकदम मस्त शिजलेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांनाही खूप आवडेल आणि एक साबुदाणा भगर सोबत असं खायला खूप छान लागते ही केळ्यांची भाजी. जर उपवासाला काही घरात नसेल तर तुम्ही अशी कच्ची केळी आणून ही भाजी करू शकता. एकदम पोटभरीची असा हा पदार्थ आपल्याला तयार होतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.